टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं स्वागत करूया। नमस्कार। वाजू द्या जोरात, चांगलंय। कुठल्याही नवीन कामाची सुरुवात जेव्हा होते ना तेव्हा तुतारीनीच त्याची सुरुवात होते, त्याच्यामुळे वाजू द्या तुतारी। ज्यांच्या प्रचारासाठी आपण जमलेलो आहोत असे संदीप नाईक, आत्ताच ज्यांचं भाषण आपण ऐकलं, या आमचे सगळ्यांचे लाडके, राणीचं नाव घेतलं का नाही निलेश भाऊने? निलेश भाऊ लंके, संजय दिना पाटील, बाळ्या मामा माझे सहकारी, संजीव जोझफ, जेटी सुतार, प्राजक्ताताई, आबा दळवी, चंद्रकांत पाटील, विठ्ठल मोरे, GM पाटील, पूनम पाटील, सुतारताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ऐतिहासिक सभेत येताना मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं। अनेक जुन्या आठवणी इथे आल्यावर जाणवल्या। एकतर हे ग्राउंड आणि हे सगळे जे आहे ना, ही जी तेरणा संस्था आहे, ही संस्था माननीय पद्मसिंह पाटलांची आहे आणि याची सुरुवात आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना याची सुरुवात इथून झाली। 25 वर्षात बऱ्याच गोष्टी पुलाखालून बरंच पाणी गेलं, पण पद्मसिंह पाटलांचं आणि आदरणीय पवार साहेबांचं नातं आजही प्रेमाचं, विश्वासाचं आहे। आणि मला मनापासून आनंद आहे की अनेक वर्षांनी का होईना इथे यायची संधी मिळाली। अनेक जुन्या आठवणी, कारण का गेल्या 5-1 वर्षात काळ बदललेला आहे, पण आदरणीय पवार साहेबांच्या अनेक वर्षाच्या संघर्षात पद्मसिंह पाटील हे साहेबांबरोबर उभे राहिलेत। हे त्यांचं कुटुंब विसरलं असेल तरी मी आयुष्यात विसरणार नाही, कारण का माझ्या संस्कारामध्ये माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना, ते आयुष्यभरात ते लक्षात ठेवायचं। ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, पण मी कशी वागते हे मी कंट्रोल करू शकते। त्याच्यामुळे जरी आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी जुने ऋणानं बंद आहेत। आणि आपल्या संस्कृतीमध्ये, आणि साधारण महिला इथे त्यांना माहिती आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, जी ह्या सुप्रिया सुळेमध्ये आहे। जेव्हा संदीप आले, त्यांची चर्चा झाली, मला मनापासून आनंद वाटला, कारण नाईक कुटुंबांचे आणि आमचे 4 दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले। यांचे बंधू संजीव नाईक आणि मी, आम्ही 5 वर्ष सलग संसदेमध्ये एकत्र काम केलेलं आहे। आणि मला अजूनही तो दिवस आठवते। मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते, बाळ्या मामा तुम्ही आता निवडून आलाय ते नवीन बिल्डिंग मध्ये आहे। जेव्हा संजीव नाईक आणि मी निवडून आलो तेव्हा आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये, जी ओरिजिनल पार्लमेंटची बिल्डिंग आहे, त्याच्यात आम्ही सगळे बसायचो। ते मी, आम्ही मला समीर भुजबळ होते तेव्हा UPAचं सरकार होतं। आदरणीय पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते आणि पहिल्या रो मध्ये मनमोहन सिंग साहेब, प्रणब मुखर्जी, सोनियाजी, पवार साहेब, चिदंबरम साहेब असे पहिल्या रोला बसायचे। आम्ही सगळे त्या मधल्या ब्लॉक मध्ये 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या रोला आम्ही सगळे ज्युनियर लोक तिथे बसायचो। आणि संदीप, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल, पण या तुमच्या कुटुंबांचे एक उपकार माझ्यावर आहेत, हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही। तेलंगणाचा सरकार करायचं का नाही याची चर्चा होत होती। आंध्र प्रदेश विभागायचा आणि एक राज्य आंध्र प्रदेश होईल आणि एक तेलंगणा होईल अशी मोठी चर्चा चालली होती। आणि काही खासदार म्हणत होते नाही, आंध्र प्रदेश एकत्रच राहिलं पाहिजे, आणि काही खासदार म्हणत होते नाही, त्याचं विभाजन झालं पाहिजे। असं मोठं युद्ध आणि चर्चा चालली होती। आणि एक खासदार होते, त्यांनी एक स्प्रे आणला आणि तो स्प्रे इतका त्यांनी त्या AC हॉलमध्ये टाकला की सगळ्यांना एकदम खोकला यायला लागला, कुणाचे डोळे चुरचुरायला लागले आणि एक्झिट मागच्या बाजूला। त्याच्यामुळे मागचे खासदार सगळे पटापटा बाहेर निघून गेले, राहिले सगळे पहिल्या रो मध्ये। संजीव नाईकांनी
बाहेर नाही गेले, ते त्या टेबलावरनं उडी मारून पुढे जाऊन पहिलं त्यांनी काय केलं की आदरणीय पवार साहेबांचा हात धरला, त्यांना नॅपकिन दिला आणि सांगितलं तोंडावर नॅपकिन ठेवा, सदा इथून बाहेर चला आधी. मी हे कधी दृश्य, आजही मी इथे बसल्या बसल्या ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि संजीव मला म्हणला तुम्ही ताई इथेच थांबा, मी जातो आणि मी साहेबांना तिथून व्यवस्थित बाहेर काढतो. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही संजीव आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्या दिवशीचा माझ्यावरचा उपकार म्हणणार नाही, उपकार म्हणलं की जरा अंतर येतं. जे प्रेम एक भाऊ म्हणून दाखवलं हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्यांनी सगळ्यांनाच, म्हणजे एकट्या पवार साहेबांना, त्यांना झालं घाईघाईनी सगळ्यांना बाजूला केलं. त्यानंतर सोनियाजी त्यांच्याच बरोबर, चिदंबरम साहेब, सगळ्यांना पट 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 सगळ्यांना संजीवनी पुढाकार घेऊन तिथून बाहेर आले. त्यानंतर मग तिथे सगळी सफाई झाली. तो एक व्हाईट स्प्रे होता. जर आम्ही सगळे तिथे थोडा वेळ जास्त आत थांबलो असतो तर काय झालं असतं मला माहिती नाही. पण संजीव नाईकांनी हे कुटुंबाचे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे संदीप असेल, संजीव असेल, हे सगळे आपल्या कुटुंबातलीच मुलं आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा जयंतरावांनी निर्णय घेतला, आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला, त्याच्यामुळे पक्षात इच्छुक होते, नाही मी म्हणणार नाही. पण मी संदीप तुमच्या बरोबर जे जे इच्छुक होते आणि तुमच्यासाठी ज्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतला, मी तुम्हाला संदीप शब्द देते की प्रत्येक जण ज्याच्यासाठी नंतर तुम्ही जाऊन त्यांचे आभार मानले, ज्यांनी त्याग केला त्या प्रत्येकाचा मान सन्मान ही सुप्रिया सुळे पक्षामध्ये आयुष्यभर करेल, हेही मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. काही एक दोन जरा निघाले, त्यांना विनंती केली की असं करू नका, पक्षात तुम्हाला आणखीन चांगली जबाबदारी देऊ, सत्ता आल्यानंतर तुम्हाला मोठं पद देऊ. हट्टालाच पेटले. आणि अशा वेळीच आगीत तेल टाकणाऱ्याला कमी कलाकार नसतात आजूबाजूला. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि म्हणलं असं करू नका, संदीप आपल्याच घरातला मुलगा आहे, त्याला संधी देऊया. मग ते मला म्हणले मी उद्या फोन करतो. म्हटलं बरं उद्या फोन करा. मला अजून आठवतं मी कोल्हापूरला होते तेव्हा. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की मी फार पुढे गेलोय. म्हटलं कसं पुढे गेला तुम्ही? हरकत नाही ना, कोणी फार पुढे जात नाही हो. एखाद्या संघटनेसाठी त्याग देण्यातच मोठेपणा असतो. संघटनेला आणि त्या विचाराला चॅलेंज करण्यात काय मुद्दा. आणि मी विनंती केली त्यांना. जयंतरावांचा मला फोन आला की अहो साहेबांच्या एक नाही दोन कार्यक्रमांना साहेब स्वतः त्यांच्या कार्यक्रमांना आले होते. भावनाताई आहेत का स्टेजवर? भावनाताई गेल्या का पुढच्या सभेला? भावनाताईंना हा विषय सगळा माहितीये. मी भावनाताईंना सांगितलं, म्हटलं भावनाताई उठा, जा त्यांच्या घरी, त्यांना विनंती करा. राजा राजपूरकर माझे सहकारी, मी त्यांना म्हणलं जा त्यांच्या घरी, मी तुम्हाला शब्द देते की तुमचा सगळा मान सन्मान करेन. पण नाही त्यांनी ऐकलं. मग पक्षाने ऍक्शन घेतली. काय घेतली? त्याच्यात पक्षाची काय चूक? कारण ही लढाई कुठल्या व्यक्तीची नाहीये. मी समजू शकते आमदार प्रत्येकाला व्हायचं असतं, पण मी शब्द देत होते ना, तुला करते ना बाबा आमदार, काय तुला प्रॉब्लेम आहे? ह्या वेळीच नाही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आमदार करू. पण नाही, त्यांना हट्टालाच पेटल्यावर काय करणार. त्याच्यामुळे ठीक आहे, आता ते हट्टाला पेटलेत. संदीप तुम्ही काही काळजी करू नका, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या मागे आणि आदरणीय पवार साहेब, उद्धवजी आणि सोनियाजींच्या मागे, त्या विचाराला मागे खंबीरपणे उभा राहील. त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही. कारण का मला वाईट वाटत होतं की मी एवढा तुम्हाला विनंती करते, मी तुमच्यासाठी काय हवं काय नको हे सगळं शब्द द्यायला तयार होते, तरी तुम्ही हट्टालाच पेटल्यावर आता काय करणार. आणि वैचारिक प्रगल्भता, वयाची जबाबदारी, पक्ष पहिला जर तुम्ही म्हणत असला तर आपल्या कृतीमधून ते झालं पाहिजे ना. नुसतं वय वाढून काय उपयोग. आता माझी पण जवानी गोदरेजचीच आहे ना. किती माझी इच्छा असली तरी मी नाही ना संदीपच्या वयाची. माझी फार इच्छा. आमचा नलेश काय गोदरेज नाही वाटतं, गेला वाटतं पुढच्या सभेला आहे, ते काय गोदरेज नाही दिसत, लावत नाही. आता राणीला सांगायला लागेल आमदार झाल्यावर की जरा आमच्या भावाला जवान ठेवा. बाळ्या मामा आहे एकदम व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. पण ही गोष्ट खरी आहे की आज जेव्हा आम्ही हा विचार करतो की कशासाठी ही लढाई चाललेली आहे. मग अशी एक क्लिप तुम्ही मला दाखवली, मला संदीप आश्चर्य वाटलं ते क्लिप बघून.
कारण का त्यांना मीही अनेक वर्ष ओळखते. माझ्या आत्या, माई आत्या आणि त्यांचे फार ऋणानं बंद. पण एक महिला जेव्हा या भाषेत बोलते ना, नाही पटत हो मनाला. आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला 51 नको, पण आम्ही 49 पण घेणार नाही. पण शेवटी जेव्हा लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी किंवा जय श्रीराम, तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवतो की नुसते ते जय श्रीराम नाहीयेत, ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमाने बघू. आणि ती मर्यादा जर आम्हीच नाही पाळली तर कसं होणार? 10 वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओमध्ये आला, काय ती भाषा. आणि मी तुम्हाला सांगू, हा संगतीचा प्रॉब्लेम असतो. आपल्याकडे होत्या ना तेव्हा अशा नाही वागायच्या. हा संगतचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकते. त्या व्हिडिओमध्ये ते बीप बीप केलं होतं, बरं झालं बाई, कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाहीत. मी तर माझ्या आई वडिलांना नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही, आणि आमच्या घरात तसे संस्कारच नाही. आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असं वागता, हे तर नवी मुंबईत तर झालंच, पण संदीप असाच भयानक परिस्थिती त्या मराठवाड्यात झालेली आहे. जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांची मी मनापासून माफी मागते, आणि जे फार लहान असतील ते कान बंद करा, कारण का माझी इच्छा नाही तुम्ही हे भाषणाचा हा भाग ऐकावा. पण रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ असाच आला, आणि त्यांनी तर नुसता शब्द नाही, शब्दाचा तर काय विचारूच नका, पण ज्या पद्धतीने एका कार्यकर्त्यांना त्यांनी लाथ मारून ढकललं, हे यांचे संस्कार, ही यांची मर्यादा. ह्यांना तर प्रभू श्री रामाचं नावच घ्यायचा अधिकार नाही या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, असं त्यांचं वागणं झालेलं आहे. कुणाला चालेल, आपल्या पोरांनी पण चुकून खेळता खेळता कुणाला पाय लागला तर आपण चपाटी मारतो आणि हे पोरा, असं नाही करायचं. दुसऱ्याचा मान सन्मान, लहान 2, 3, 4 वर्षाची मुलं पण चुकून पाय लागून गेली तर आपण लगेच म्हणतो लात नाही मारायची. आणि हे कार्यकर्त्याला लात मारतात, हे कार्यकर्त्याला शिव्या घालतात. आणि त्याच्याहून पुढे म्हणजे धनंजय महाडिक, मी परत सांगते, संगतीचा प्रॉब्लेम आहे. या इथल्या ज्या आमदार 10 वर्षापूर्वी झाल्या आहेत त्या राष्ट्रवादीत होत्या तेव्हा असं नाही बोलायच्या. तिकडे जाऊन संगतीचा प्रॉब्लेम झालीच बघा भाषा खराब. तसंच आपले धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. जसं मी नाईक कुटुंबाबरोबर 5 वर्ष संजीव बरोबर काम केलं, तसंच मी धनंजय महाडिकांबरोबर 5 वर्ष संसदेत काम केलं. अतिशय सुसंस्कृत माणूस, गोड बोलणार, प्रत्येकाला प्रेमाने कोल्हापूरची गुळाची ढेप देणार, अतिशय चांगला. काय संगतीचं काय सांगू तुम्हाला बायांनो, लक्षात ठेवा. पोरांचे कोण मित्र मैत्रिणी आहेत लक्ष ठेवा, संगत खराब झाली की असं होतं. काय करावं त्यांनी? परवा भाषणामध्ये कोल्हापूरमध्ये, कुणाचं कोल्हापूर आहे ते आमच्या अंबाबाईचं कोल्हापूर आहे, जिथे आम्ही दरवर्षी जाऊन दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. छत्रपती शाहू महाराजांचा फोटो इथे आहे. त्या शाहू महाराजांचा तिथे सगळं काम त्या कोल्हापुराच्या गादीतून सुरू झालं. आणि काय हे म्हणतात माशे की जर कुठलीही महिला जी लाडकी बहीण योजनेत असेल, ती जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली तर तिचा फोटो काढा, मला द्या आणि मी बघतो काय करायचं. ओ धनंजय महाडिक, एक तर या राज्यामध्ये कुठल्याही महिलेचा फोटो काढणं चोरून हा गुन्हा आहे. आमच्या या महिलांच्या एकीचा पण फोटो काढून दाखवा, मी बघते काय करते तुमचं. ही धमकी नाहीये, अस्वस्थता आहे मनामध्ये. काय समजतात ते? स्वतःला स्वतःच्या खिशातून पैसे देतात. आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्ही ही योजना सुरू केली, आणि जाणार आम्ही पाहिजे त्याच्या ह्याला जाणार. का नाही जाणार तुम्ही? पाहिजे त्या सभेला जाई. लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे या धनंजय महाडिक आणि त्या भारतीय जनता पक्षाची. तुम्ही पण जा, कुणाच्याही सभेला जा, मी कधीच म्हणणार नाही. ते लाडकी बहीण योजना करतात 1500 रुपये. हो, आम्ही नुसतं लाडकी बहीण योजना म्हणत नाही, आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आहोत, आणि 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. म्हणून काय झालं, 3000 रुपये दिले म्हणजे काय उपकार करत नाही आम्ही. 3000 रुपये दिले तर पाहिजे तिथे जा, पाहिजे त्याच्या सभेला जा. हा तुमचा अधिकार आहे, आणि अधिकार मी नाही तुम्हाला दिलेला, आणि मी कोण जाब विचारणार तुम्हाला.
तुम्हाला हा अधिकार मोकळा श्वास घ्यायचा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिलेला आहे, तो कोणीही काढू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की हे संविधान विरोधी आहेत. हो, माझा म्हणणं आहे की ते आहेत. तुम्ही त्यांच्या सगळं वागणं बघा, प्रत्येकाला धमकी देतात. अहो, महिलांना तर त्यांना वाटतं धमकी दे. हो, महाराष्ट्राच्या महिला तुम्ही पाहिल्या नाहीत. तुम्ही जरा आवाज दिला, काही चूक बोलला तर डोळ्यात टचकन आमच्या पाणी येतं. पण जेव्हा घात होतो ना, तेव्हा तीच आमची महिला कंबर कसून पदर खोचून झाशीची राणी झालेली या देशाने पाहिलेली. तिथे बघताय ना, सावित्रीबाईंचा मोठा फोटो आहे. मला विचार करून सांगा, जर सावित्रीबाईंनी जर शाळेत गेल्या नसत्या, शिकल्या नसत्या, तर सुप्रिया सुळे इथे भाषण करू शकली असती? कदाचित मीही शिकले नसते, मलाही हे समान अधिकार मिळाले नसते. त्याच्यामुळे हे सगळं जे योगदान आहे ना, हे सगळं या महापुरुषांचं आहे. हो, आपण फक्त त्या महापुरुषांचा विचार पुढे न्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. ते संविधान राहुलजींनी परवा दाखवलं. काँग्रेसचे कोणी नेते आहे तिथे बसलेले. लाल रंगाचं संविधान, मला वाटतं माझ्या बॅगेत आहे ते लाल रंगाचं संविधान. बघा, त्या एका बॅगेमध्ये आहे. लाल रंगाचं संविधान राहुलजींनी दाखवलं. आणि आमचे ज्यांनी आत्ताच नाव बदललंय असे देवाभाऊ, आधी देवेंद्र फडणवीस, मग देवेंद्रजी, आता देवाभाऊ म्हणतात स्वतःला. मोठ्या मोठ्या जाहिराती बघते देवाभाऊच्या. मला काय प्रॉब्लेम नाही, मला देवाभाऊकडून जास्त अपेक्षा होत्या. अरे, विरोधक असला तरी काय झालं, जेव्हा सुशिक्षित दिलदार असतील तेव्हा राजकारण करायला जास्त मजा येते. आणि माझ्या देवेंद्रजींकडून खरंच अपेक्षा होत्या. अरे ठीक आहे ना, एक युवा नेता आहे, 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री झालाय. अरे, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. मी गडकरी साहेबांबद्दल नेहमी मोठ्या मनाने नाही, त्यांचं कामच एवढं मोठं आहे की मी नेहमी जरी वेगळ्या पक्षात असले तरी गडकरी साहेबांचं मी नेहमी तोंड भरून कौतुक करते. अच्छे को अच्छा बोलना ही चाहिए. आणि गडकरी साहेब आहेत चांगलं, ते कधी जातीपातीचं आणि राजकारण थोडं फोडाचं करत नाहीत. ते नेहमी ते म्हणतात की तुम्ही कुठल्याही पक्षाचा असेल तर महाराष्ट्र भारत माझा आहे, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे, सांगा कुठला रस्ता करून पाहिजे. म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो. तसंच माझी अपेक्षा होती की देवाभाऊ काहीतरी चांगलं करतील या राज्यात. अरे, मुख्यमंत्री होते 5 वर्ष, आम्ही कौतुक केलं त्यांचं. एक युवा मुख्यमंत्री महाराष्ट्रात काहीतरी करू पाहतो, अच्छी बात आहे. पण यावेळी देवाभाऊला काय झालंय, संगतीचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. पण आता देवाभाऊनी काय भाषण करावं? देवाभाऊ हुशार, मुख्यमंत्री राहिलेले 5-5 वर्ष, काय भाषण देवाभाऊनी केलं? तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. सगळ्यांनी ऐकून ऐकून कान पक्के ते पुन्हा येईन. पण महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं पुन्हा येईन. मी नाही ठरवत मी येणार का नाही पुन्हा, ही मायबाप जनता ठरवते की आम्ही पुन्हा येणार का नाही. ही तुमची ताकद आहे जी या संविधानाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. विजय असो. आता मला सांग राजा, तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? तुझं नाव काय? अच्छा, पहिलं नाव काय? लहू. आता लहू भाऊला मला सांग, लहू भाऊ, हे लाल संविधान मी आता धरलेलं आहे, हा गुन्हा आहे का? हा बघा, लहू भाऊला कळतंय की संविधानाला रंग नाही, पण देवा भाऊला कळत नाही संविधानाला रंग नाही. व्हेरी गुड. किती अभिमान आहे बघा त्याला. आणि संविधान देवा भाऊ पेक्षा आमच्या लहू भाऊला जास्त कळतं. संविधानाला खरंच रंग नाही. आणि देवा भाऊ काय म्हणाले, मी पुन्हा येईन. काय झालंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात नाही मला पडायचं. पण मला दुःख कधी वाटलं माहितीये का, जेव्हा देवा भाऊ म्हणाले की मी 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो. कधी तुम्ही म्हणाल की मी कॉपी करून पास झालो? देवा भाऊ, तुमचे उमेद नाही, तुमच्याकडून माझ्या जास्त अपेक्षा होत्या. राज्याचे 1 नाही 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला हो देवा भाऊ तुम्ही. आणि जेव्हा देवा भाऊ म्हणाले की अर्बन नक्सलवाद आहे, जर हे लाल संविधान हातात धरणं हा नक्सलवाद असेल आणि हा गुन्हा असेल तर मला हा गुन्हा मान्य आहे. देवा भाऊंनी मला अटक करावी, काही मला त्याच्यात मला अभिमान वाटेल. आणि जोपर्यंत
हे संविधान आणि मी हे आमचं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे. सुप्रिया सुळेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्वासात श्वास असेल तोपर्यंत हे संविधान तो ताठ मानेने सगळ्यांना दाखवत राहील. कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हे सांगायला मी इथे आले. आणि हे द्वेषाचं राजकारण, ही भाषणं आहेत त्यांची. काय बोलतात, एक तर गंमतच आहे की ते आमच्याबद्दल काय काय बोलतात, पण त्यांच्या पक्षातच डिव्हिजन आहे. आता परत काका तुम्ही बसलाय, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, त्याच्यामुळे तुमची माफी मागून भाषण करते. गंमत बघा, मी काका म्हणले, प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय की ताई कुणाला काका म्हणते, मी तर यंग आहे. पण मला खरंच वाईट वाटलं की महाराष्ट्राचं राजकारणची पातळी काय घातली. आता मी माफी मागते हे बोलताना, कारण का माझ्यात हिंमतच नाही. भाषण माझं बघितलं तर माझी आई घरी झाल्यावर रागवेल की हे मी तुझ्यावर संस्कार केले भाषण करायला. हे भाषण माझं नाही, पण खरं बोललं पाहिजे आणि कोणीतरी ह्याला वाचा फोडलीच पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बटेंगे कटेंगे ही गलिच्छ भाषा चालणार नाही. ही भाषा आम्ही हाणून पाडणार. हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रचार सभेत नाही चालणार ही गलिच्छ भाषा. आणि देवाभाऊ कडून दुसरा कोणी बोलला असता तर मला काय वाटलं नसतं, पण देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नव्हती. किती उदाहरणं तुम्हाला सांगू देवाभाऊची. देवाभाऊंनी कटेंगे बटेंगे भाषा सुरू केली. देवाभाऊंनी संविधान हातात धरलं तर गुन्हा आमचा. देवाभाऊंनी जेव्हा आपला धनंजय महाडिक महिलांना धमकी दिले, काही बोलले नाही. अहो, ज्या भागातून आमचे सहकारी बाळ्या मामा येतात तिथे बदलापूरला जेव्हा घटना झाली, मला खरं सांगावं, बदलापूरला जेव्हा घटना झाली तेव्हा तिथे पहिला माणूस जो पोचला त्याचं नाव बाळ्या मामा, दुसरं कोणीही पोचलं नाही तिकडे. बाळ्या मामांनी आम्हाला फोन करून सांगितलं ही गोष्ट झाली, काळजी करू नका, मी आहे इकडे, बघतोय, न्याय देणार. देवाभाऊ किती वेळा गेले बदलापूरला? एकदाही गेले नाही बदलापूरला. आणि पोस्टर लावले आणि हातात बंदूक करून बदलापूर बंदूक. तुम्हाला चालेल? या राज्याचा गृहमंत्री बंदूक लावून फोटो करते, असा गृहमंत्री पाहिजे का? आज इथे उपस्थित सगळे जे पोलीस आहेत ना, त्यांची पारदर्शकपणे भरती करणारा RR पाटलांसारखा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे. हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तिथे ताई बसले का? महिला आहे काय? कुठल्या वर्षी नोकरी मिळाली? भरती कुठल्या वर्षाची? 2008. RR आबाचा होता. बघा, हे फिक्सिंग नाही हा, मला माहिती नव्हतं. मी बिंदासपणे हा प्रश्न सोडवते, कारण का मला माहिती आहे आमच्या सगळ्या या भगिनी, हा पण हसतोय तेव्हाच दिसतोय. जेव्हा मी RR आबाचं नाव घेते ना आणि तो पोलीस झटकन माझ्याकडे वळून पाहतो आणि हसतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे सब RR पाटील की देण आहे. मला अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा. ही कुणीची मुलं आहेत? ही आपल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत. या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी या राज्यातली पारदर्शक जर पोलीस भरती कोणी केली असेल तर ते माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटलांनी केली, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि शब्द मी तुम्हाला देते की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती आम्ही करू आणि अशासारखे कर्तृत्ववान पोलीस आम्ही आणू. आज पोलिसांचा प्रॉब्लेम नाहीये. बाळ्या मामांना पाठ माहितीये, प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये. पोलीस सगळे महाराष्ट्रातले चांगले आहेत. मला अभिमान आहे या वर्दीचा आणि या सगळ्या पोलिसांचा. प्रॉब्लेम त्यांच्या मंत्र्याचा आहे. देवाभाऊ जेव्हा बोलत नाही चुकीची घटना झाल्यावर, जेव्हा देवाभाऊ बंदूक घेऊन फोटो काढतो, काय वाटत असेल या पोलिसांना? अरे त्यांना RR आबाची सवय. मला एक शब्द तुमच्याकडून पाहिजे संदीप. तुम्ही आमदार तर होणारच आहात, याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये. पण मला एक शब्द तुमच्याकडून एक भाऊ म्हणून पाहिजे की तुम्ही मला शब्द द्या की जी घटना बदलापूरला झाली ती तुमच्या विधानसभे मतदारसंघात कधीही होणार नाही. हा शब्द मला तुमच्याकडून हवाय. तुम्ही निवडून आल्यावर प्रत्येक महिला किंवा पुरुष किंवा आमचा युवक
जो कुठल्याही कामासाठी किती वाजताही बाहेर पडला तरी त्याच्या आईला कधीही काळजी वाटता कामा नाही की आपलं पोरग बाहेर गेलंय, अंधार झाला, घरी येईल का नाही, वेळेवर येईल का नाही. ही सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागणार आहे. मी तुमचं भाषण ऐकत होते, अतिशय उत्तम भाषण तुम्ही केलं. या भागातले सगळे प्रश्न तुम्ही सविस्तर पाण्यापासून सगळे मांडले आणि एक आदर्श आमदार म्हणून मी तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवले. आणि तुमच्यासाठी प्रचाराला येताना जेव्हा आपला कॅन्डिडेट सिक्का 1 नंबरचा असतो ना, तेव्हा प्रचारालयाला काय वाटत नाही, कारण का मला माहिती आहे की तुम्ही उत्तम कामच कराल. तुमचा एक विचारांचा वारसा आहे आणि पूर्णपणे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोटी कपडा और मकान, गटर मीटर आणि सुरक्षितता हा सगळा शहरी भाग आहे. ह्याच्यात तुम्ही जातीने लक्ष घालून हा भाग आणखीन सुरक्षित कसा येईल, आणखीन चांगला कसा होईल ह्याच्यासाठी प्रयत्न कराल. आणखीन 2 छोट्या मागण्या आहेत माझ्या, पण त्या संदीप एकट्याकडे नाही, सगळ्यांकडेच आहेत, आमच्या सरकारकडे, ज्याच्याबद्दल उद्धवजी परवा बोललेले आहेत. उद्धव ठाकरेंनी या राज्याला महाविकास आघाडीच्या वतीने एक शब्द दिलाय की आज सगळ्यांना सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेम आहे तर तो महागाई आणि बेरोजगारीचा आहे. सगळ्यात महागाईनी कंटाळून गेलोय. त्या महागाईनी दिवाळी आली कधी गेली कधी कळलंच नाही. मार्केटमध्ये गेलो पण लेबल बघितलं, इतका महाग होतं की तसेच परत आलो. एवढे मोठे मोठे लाडू आमच्या घरी असायचे, आता ते बोराच्या साईजचे लाडू झालेत. खरंच आहे. माझ्या नंडेकडे नाही शेव हे सांगून माझं भाषण संपवते. माझ्याकडे आमच्या सासूनीची पद्धत आहे की मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन फराळ घेऊन जायचं दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या नंडेच्या घरी. बरोबर माणूस लागायचे एवढे मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन जायचं, चकली, शेव, लाडू, काय काय करंजी वगैरे. यावेळेस बरोबर जाताना माणूसच लागला नाही. शेवटी ती नणंद आहे, मी गेले छोटे छोटे डबे घेऊन. माझी नणंद म्हणली एकटीच आलीस? मला वाटलं सदानंद बद्दल विचारते. म्हणलं मी एकटीच आले, सदानंद 1 तासाने येणार आहे. ती म्हणली नाही बरोबर माणूस नाही आला. म्हटलं नाही एवढंच आहे. मला म्हणले डब्बे जरा, म्हटलं काय करू, बहुत हो गई महंगाई की मार, काय करू असंच झालंय. म्हणली हो बाई खरंच महाग झाले. उघडला डब्बा आणि म्हणलं अगो बाई बोरं आणली आहेत का लाडू? म्हटलं काय करू, बेसनाचा भावच एवढा मोठा आहे, तेल तर किती 2200 रुपये झाले. म्हटलं आणि मी बाकीच्यांची लाडकी बहीण नाही ना, मला नाही ना मिळाले 1500 रुपये. कारण का ह्या देशामध्ये सगळ्यात लाडकी बहीण ही सुप्रियाच आहे, पण ती लोकसभेच्या आधी नाही, लोकसभेनंतर. लोकसभेपर्यंत लाडकी नव्हते, लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने असा दणका दिला ना त्या सरकारला की लाडकी बहीण योजनाच काढून टाकली या सरकारने. करेक्ट, क्या दाद दे रहे. पण या सगळ्या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला लढायचंय. आणि मी तुम्हाला शब्द देते की याही नवी मुंबईच्या भागात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांनी इथे हाताला काम मिळालं. ह्याच्यासाठी सगळ्या टीम वर्क. मी आधी कधीच म्हणणार नाही की आम्ही केलं, आम्ही नाही केलं, आपण सगळ्यांनी मिळून केलं. पण जसा शब्द उद्धवजींनी दिलाय की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, तेल असेल, मीठ असेल, साखर असेल, तांदूळ असेल, या सगळ्या आम्ही सत्तेत आल्यानंतर पुरे 5 वर्ष या प्रत्येक वस्तूची किंमत ही स्थिर राहील, हा शब्द उद्धवजींनी महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला दिला. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्याच जातींनी लक्ष घालू, महागाई कमी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही बेरोजगारीच्यासाठी अनेक वर्ष काम केलंय, त्याच्यात करू. आणि म्हणून एक परिवर्तन आज महाराष्ट्रात घडवायची वेळ आलेली आहे. आणि हे परिवर्तन कसं घडणार तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं शेजारचं बटन हे दाबून आपण सगळ्यांनी, किती नंबरला आपली तुतारी? 4. सगळ्यांना माहिती आहे, 1 2 3 4. 4 नंबरला आपलं बटन आहे. तर 4 नंबरचं बटन दाबून आपण हा वचननामा हा सगळ्यांनी पाहिलाच असेल. हा नुसता वचन नाहीये, हा संदीप नाईकाचा वचननामा आहे. त्याच्यामुळे ते होणारच, त्याच्यात मला गॅरंटी आहे. म्हणून दिल ठोक के भाषण करते, कारण का मला संदीपच्या कामाची पद्धत माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचा हा वचननामा 4 नंबरला संदीप नाईक, त्याचा फोटो आणि तुतारी वाजवणारा माणूस हे त्याचं चिन्ह आहे. त्याच्या शेजारचं बटन दाबून
आपण ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सेवा करण्याची संधी आमच्या या भावाला द्या, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.